यात आमचे प्रतिनिधी तिथून राहुल जोरी आपल्या सोबत आहेत। राहुल, तिकडची आत्ताची दृश्य काय सांगाल? अगदी मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो आता आझाद मैदान परिसरात जवळपास पोहोचला। यासोबतच मोठ्या संख्येनं वाहनं असतील, सोबत आलेली सगळी वाहनं ही देखील त्याच ताफ्यासोबत आता इथं पोहोचलेली। एकंदरीत बघितलं तर सगळ्यात मोठा चॅलेंज जे आहे पोलिसांकडे अर्थातच या वाहनांचं होणारं पार्किंग आणि त्यासोबतच मनोज जरांगे यांच्या सोबत आलेली ही गर्दी आता आझाद मैदानात कशी शिफ्ट करता येईल। स्वतः मनोज जरांगे यांचा ताफा जो आहे तो आता या हज हाऊस परिसरातून पुढे आल्यानंतर आता सीएसटी कॉर्नर पासून आझाद मैदानाकडे वळेल आणि याच ठिकाणी या ताफ्यासोबतच शेकडो वाहनं आणि त्या वाहनांसोबतच अक्षरशः हजारोंच्या संख्येनं कार्यकर्ते जे आहेत ते देखील मुंबईत पोहोचले। मनोज जरांगे यांनी 29 ऑगस्टला मुंबईत पोहोचा हे जे आवाहन केलं होतं त्याला एक प्रचंड मोठा प्रतिसाद जो आहे तो संपूर्ण राज्यभरातून मिळतोय आणि त्यामुळं याच ठिकाणी आता जर आकडा बघितला तर वरच्यावर हा आकडा मोठ्या संख्येनं वाढत जातोय आणि त्यामुळं गर्दी हा फक्त मुद्दा नाही तर आझाद मैदानामध्ये देखील या सगळ्या आंदोलकांसाठी पुरणार आहे का हे देखील आपण बघतोय की समोरच हा ताफा आता पुढे जाताना दिसतोय। ही सगळी मंडळी जी आहे ती आता या ताफ्यासोबतच हळूहळू आझाद मैदानावर दाखल होतील। रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, मात्र अद्याप हा रस्ता मोकळा झालेला नाहीये। मनोज जरांगे आझाद मैदानात पोहोचल्यानंतर कदाचित ही रस्ता सुरू करण्यावर पोलिसांचा भर जाईल। बरोबर आहे, मात्र आणखी काही वेळ ही परिस्थिती अशीच राहण्याची शक्यता आहे, कारण मनोज जरांगेंची गाडी आपण मध्यभागी बघतोय ती हळूहळू अगदी मुंगीच्या पावलांनी पुढे पुढे सरकतीये। पोलिसांच्या बंदोबस्तात मनोज जरांगे पाटील हे आता पोहोचतील आझाद मैदानामध्ये। आंदोलनाच्या ठिकाणी एक स्टेज उभारण्यात आलाय जिथे ते उपोषणाला बसणार आहेत। सकाळी 9 वाजता आंदोलन सुरू होणार होतं, मात्र आता 9:40 होत आली आहेत तरी देखील मनोज जरांगे पाटील हे काही आझाद मैदानात पोहोचू शकलेले नाहीत, कारण त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत असंख्य मराठे हे महाराष्ट्रातून मुंबईमध्ये दाखल झालेत आणि म्हणूनच ही गर्दी सीएसएमटी परिसरात आणि पोलीस सुद्धा अगदी मोठ्या संख्येनं बंदोबस्तासाठी इथे आहेत। ही गाडी आपल्याला मधोमध दिसते ती मनोज जरांगे पाटील यांची आहे। अंतरवाली सराटीतून 2 दिवसापूर्वी निघालेले मनोज जरांगे हे मजल दरमजल करत आता आझाद मैदानाच्या जवळ पोहोचलेले आहेत आणि आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही असा निर्धार करून ते मुंबईमध्ये आलेत। हे मनोज जरांगे पाटील यांचं मुंबईतलाच शक्ती प्रदर्शनच म्हणावं लागेल। महाराष्ट्रभरातून त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मराठा समाज मुंबईमध्ये एकवटलाय। मागच्या वेळी मुंबईच्या वेशीवरनच सरकारच्या आश्वासनानंतर मनोज जरांगे पाटील परतले होते, मात्र वर्ष झालं आश्वासनांची पूर्तता काही झाली नाही आणि म्हणून पुन्हा एकदा ते आपल्या समर्थकांसोबत त्यांनी मुंबईत धडक दिली आहे। सीएसएमटी परिसर हा पूर्णपणे गजबजलेला दिसतोय। मराठा बांधवांनी हलगीच्या तालावर तिथं नाचत वाजत गात तिथं चाललेले आहेत हे सगळे मराठे आंदोलनाच्या ठिकाणी। सोबतच मनोज जरांगेंची गाडी सुद्धा आपल्याला दिसतेय। पोलीस बंदोबस्तात पुढे पुढे सरकतायत आणि हा सगळा ताफा आता आझाद मैदानाच्या दिशेनं मार्गस्थ होत असलेला, सोबत असंख्य समर्थक कार्यकर्ते मनोज जरांगे यांचे आणि एकूणच मराठा समाज बांधव। सीएसएमटी परिसरातली ही दृश्य आपण काही वेळापासून बघतोय। इतर वाहनांना तिथे जाण्यास जागाच दिसत नाहीये। फ्रीवेवरती सुद्धा तीच परिस्थिती, एक लेन संपूर्णपणे मराठा समाज बांधवांच्या गाड्यांनी पूर्ण पॅक झालेली आहे आणि तिथेच ती वाहनं सोडून त्यांना पायी पुढे चालत जाण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे 8 ते 10 किलोमीटर चालत हे सगळे बांधव निघालेले आहेत आझाद मैदानाच्या दिशेनं। मात्र इथे आमची व्यवस्था नाही, सोय नाही अशी तक्रार काही आंदोलनकर्ते करत होते आणि आता ही गाडी हळूहळू पुढे चालली आहे। मनोज जरांगे पाटील ज्या गाडीमध्ये आहेत ती गाडी आपण बघतोय हळूहळू आझाद मैदानात। 9ची वेळ होती खरं तर उपोषणाला बसण्याची, मात्र ती वेळ निघून गेलेली आहे। याचं कारण म्हणजे इतकी प्रचंड प्रमाणात झालेली गर्दी। पोलिसांच्या व्हॅन्स ठिकठिकाणी दिसत आहेत, सशस्त्र पोलीस सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी दिसत आहेत, जवान दिसत आहेत, कारण हा सगळा बंदोबस्त तिथं गरजेचा आहे। मंत्रालयाला सुद्धा एक प्रकारे मोठी सुरक्षा देण्यात आलेली आहे। मंत्र्यांचे बंगले आहेत आसपास, तिथे देखील सुरक्षा तैनात ठेवलेली आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी। मात्र संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच मनोज जरांगेंना आंदोलनाला परवानगी आहे, त्यामुळे आता संध्याकाळी 6 वाजता मनोज जरांगे काय भूमिका घेतात, या आंदोलनाचं पुढे काय होतं, संध्याकाळी 6 वाजता प्रशासन काय कारवाई करतंय याकडे देखील आपलं लक्ष असेलच।
कारण ही वेळ आहे सकाळी 9 ते संध्याकाळी 6ची आंदोलनाची. मात्र आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय आम्ही परत जाणार नाही असं पत्रकार परिषदेतनं मनोज जरांगेंनी सांगितलं होतं. सरकारचं शिष्टमंडळ मंत्री हे मनोज जरांगेंची भेट घेणार होते, मात्र आता मुंबईत आल्यानंतरच भेट घेऊ असं सांगितलं गेलंय. त्यामुळे सरकारकडनं राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत हे मनोज जरांगेंना भेटण्याची देखील आज शक्यता आहे. आता मनोज जरांगे मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत, त्यामुळे सरकारचं शिष्टमंडळ त्यांना कधी भेटतं याकडे देखील आपलं लक्ष असेल. या असंख्य गाड्या, काही मोजक्याच गाड्या आता मुंबईमध्ये खास करून या CSMT परिसरात सोडण्यात आलेल्या आहेत. बाकी संपूर्ण परिसर हा भगवामय झालेला दिसतोय. मराठा समाज बांधव घोषणाबाजी करत CSMT परिसरात पोहोचलेत आणि हा संपूर्ण परिसर व्यापून गेलेला आहे मराठा समाज बांधवांनी, जे संपूर्ण महाराष्ट्रामधनं आलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरातली ही दृश्य आपण थोड्या वेळापूर्वीपासून बघतोय, कारण ही गर्दी काही हटेना. हे सगळे समाज बांधव तिथेच उभे आहेत, अर्थात मनोज जरांगेंचं स्वागत करण्यासाठी. आणि हा पुढे आझाद मैदानाकडे जाणारा रस्ता, अगदी हाकेच्या अंतरावर असलेला आझाद मैदान, तिथे पोहोचण्यासाठी सुद्धा इतका वेळ लागतो, इतकी गर्दी या रस्त्यावरती आहे. मात्र आता जरांगेंचा गाड्यांचा ताफा नाही म्हणता येणार, मात्र फक्त एक गाडीच पुढे सोडण्यात आली आहे. ती आता काही क्षणात आझाद मैदानापर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या उपोषणाला सुरुवात होईल. मात्र त्याआधी ते उपस्थितांशी बोलतायत का, त्यांना संबोधित करतायत का, हे देखील बघावं लागेल. कारण काल रात्रीपासूनच बरीचशी गर्दी तिथे जमून राहिलेली आहे, उपस्थित आहे. आणि आता देखील चिखल असू दे नाहीतर पाऊस असू दे, या परिस्थितीत देखील हे सगळे आंदोलनकर्ते आझाद मैदानात ठिय्या मांडून बसलेले आहेत. आज पावसाचं वातावरण देखील मुंबईत आहे, मात्र या कशाचीही तमा न बाळगता हे कार्यकर्ते, आंदोलनकर्ते आलेले आहेत मुंबईत. अनेकांची तक्रार आहे की काही सोय नाही आहे आमची आझाद मैदानात प्रशासनानं केलेली, त्यामुळे अनेक जण संतापलेले दिसत आहेत. मात्र या परिस्थितीत देखील मनोज जरांगे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन महाराष्ट्रभरातनं त्यांचे समर्थक आज मुंबईमध्ये आले. CSMT स्टेशन आणि त्या समोरचा जो भाग आहे, जे चौक आहे, तिथे तर खचाखच गर्दी आपल्याला दिसते. मात्र आता हा रस्ता पुढे आझाद मैदानाला जाणारा, मनोज जरांगेंची गाडी पुढे सरकतीये. मनोज जरांगे येत आहेत बघा, गाड्यांमध्ये बघा, कॅमेऱ्यात बघा लवकर. आमचे प्रतिनिधी हे मोठ्या संख्येनं वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत सगळी माहिती पोहोचवत आहेत. आणि आता काही क्षणात मनोज जरांगे हे आझाद मैदानात पोहोचतील. खरं तर सकाळी 9ची वेळ होती उपोषणाला बसण्याची, मात्र गर्दीच इतकी आणि वाहतूक कोंडी, त्यामुळे पुढे जायला रस्ता नाही. अशा परिस्थितीत मनोज जरांगे पाटील हे देखील या गर्दीत अडकले. त्यामुळे आता 9:15 वाजत आलेत, अजूनही आझाद मैदानात मनोज जरांगे पोहोचलेले नाहीत. मात्र आता काही क्षणात ते पोहोचतील आणि तिथं त्यांच्या आंदोलनाला, उपोषणाला सुरुवात होईल. काही निवडक गाड्यांनाच आता पुढे सोडण्यात आलेलं आहे, कारण सगळ्या गाड्या पुढे जाणं शक्य नाही. अनेक गाड्या तर फ्रीवेवरतीच थांबवण्यात आलेल्या आहेत. गाड्यांना पार्किंग नाही, इथे माणसांना उभं राहायला जागा नाही, तिथे गाड्या कुठे आणणार. पोलिसांच्या व्हॅन्स ठिकठिकाणी उभ्या आहेत. पोलिसांची अधिकची कुमक आहे, कारण इतक्या सगळ्या मोठ्या जमावाला नियंत्रित करण्यासाठी म्हणून पोलिसांचा तितका बंदोबस्त गरजेचा आहे. आझाद मैदानातनं आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत. कृष्णा, मनोज जरांगे पोहोचले का? नक्कीच आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील यांचा जो ताफा आहे तो आझाद मैदान येथे दाखल झालेला आहे. सर्वांना आव्हान केलं जातं की शांततेत जागेवरती बसून राहा. जे टाळ्या वाजून देखील जे आहे ते त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. आणि आपण पाहू शकतो मनोज जरांगे पाटील यांचा ताफा जो आझाद मैदानात जो दाखल झालेला आहे. एकंदरीत पाहता संपूर्ण मराठा कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा जल्लोषाचं वातावरण आणि कुठेतरी उत्साहाचं वातावरण जे आहे ते निर्माण झालेलं आहे. सर्वच जण मनोज जरांगे यांची अगदी सकाळपासून नव्हे तर काल रात्रीपासूनच जे आहे वाट पाहताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि सकाळपासूनच आझाद मैदान येथे जे आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते, आंदोलक दाखल झालेले आहेत. सकाळी 6 वाजल्यापासून अगदी प्रतीक्षा करत आहेत की मनोज जरांगे पाटील येतील. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो मनोज जरांगे यांचा ताफा आझाद मैदान येथे दाखल झालेला आहे.
सर्वांचं छत्रपती शिवाजी महाराजांचे जे आहे ती घोषणा दिली जात आहे। एकंदरीत मनोज जरांगे पाटील एक उपोषणाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जे आहे ते उपोषणाला सुरुवात करणार आहे, आंदोलनाला सुरुवात करणार आहे। आपण पाहू शकतो सर्वच मराठा कार्यकर्त्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा ताफा या आझाद मैदान येथे दाखल झाल्याने उत्साहाचं, त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात ज्या 1 मराठा लाख मराठा अशा घोषणा देखील दिल्या जात आहे। हम सब जरांगे असे देखील जे आहे त्या घोषणा दिल्या जात आहे। अगदी संपूर्ण आझाद मैदान आतमधूनच नव्हे तर बाहेरून देखील जे संपूर्ण खचाखच भरलेला आपल्याला पाहायला मिळते। अगदी सर्वत्र अगदी आझाद मैदानच्या कानाकोपऱ्यात संपूर्ण मराठा कार्यकर्ते दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर CST स्थानक परिसर असेल, संपूर्ण मुंबईच्या या आजूबाजूच्या संपूर्ण परिसरात मराठा कार्यकर्ता दाखल झालेले आहेत। आपण पाहू शकतो मोठ्या संख्येने उत्साहात आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देखील दिल्या जात आहे। त्याचबरोबर काही वेळातच छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून मनोज जरांगे पाटील हे आपल्या उपोषणाला सुरुवात करणार आहे। तर कृष्णा आवटी आपले प्रतिनिधी आझाद मैदानातनं माहिती देत होते आपल्याला। मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून मग उपोषणाला बसतील अशी माहिती मिळते। त्यामुळे त्यांचा ताफा त्या दिशेने निघालेला आहे। ताफा म्हणण्यापेक्षा जरांगेंची एकच गाडी तिथं सोडण्यात आलेली आहे, बाकीच्या गाड्यांना बंदी करण्यात आली आहे, मनाई केलेली आहे तिथे येण्यास, कारण इतकी मोठी वाहतूक कोंडी आणि गर्दीचा प्रश्न आहे। पोलिसांचं हे सगळं नियोजन आणि त्यांच्या समोर हा मोठा टास्कच म्हणावा लागेल या गर्दीला नियंत्रित करणं, कारण अगदी हे जे सगळे आंदोलक आधीच या मैदानामध्ये कालपासून बरेचसे आलेले होते, आज बरेचसे आलेले आहेत। मैदान आधीच खचाखच भरलंय, आणखी शेकडो काय हजारो आंदोलक हे अजूनही आझाद मैदानाच्या बाहेरच आहेत। त्यामुळे त्यांना इथे कशी जागा होणार हा देखील एक मोठा प्रश्नच आहे। अनेक जण तर 10-10 किलोमीटरपासून चालत देखील येत आहेत आपल्या गाड्या लांब पार्क करून, आणि ही गाडी पुन्हा एकदा आपण मनोज जरांगेंची बघतोय। मनोज जरांगे हळूहळू पोहोचतायत आझाद मैदानाच्या दिशेनं आंदोलनाच्या ठिकाणी, मात्र त्याआधी ते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून मगच आंदोलन ठिकाणी येतील असं सांगितलं जात आहे। मात्र त्यांचा संपूर्ण ताफा हा आझाद मैदानाच्या जवळ पोहोचलेला आहे आणि आता हलगीच्या तालावर नाचत त्यांचे समर्थक हे पोहोचतायत हळूहळू। पुन्हा जाऊयात, आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्या सोबत आहेत आझाद मैदानातनं। कृष्णा, आझाद मैदान हे खचाखच आत्ता भरलेलं आहे, मात्र त्याहीपेक्षा जास्त लोक मैदानाच्या बाहेर उभे आहेत, त्यामुळे काय नेमकी सोय असणार आहे? आवाज येत नाही कृष्णा, आवाज येतोय? बरेचसे आंदोलक अजूनही मैदानाबाहेर आहेत, त्यामुळे ही गर्दी जर बघितली तर आझाद मैदान देखील अपुरं पडेल अशी दिसतीये। पुन्हा जाऊयात आमचे नक्कीच आपण पाहू शकतो संपूर्ण आझाद मैदान जे आहे ते खचाखच भरलेलं आहे। जणू काही संपूर्ण भगवं वादळ जे आहे जे आझाद मैदान येथे दाखल झालेलं आहे। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महिला असतील किंवा अगदी पुरुष असतील सर्वच जे आहे ते आझाद मैदान येथे दाखल झालेले आहेत। जणू काही संपूर्ण आझाद मैदानचा जो संपूर्ण परिसर आहे तो या आंदोलनकर्त्यासाठी अपूर्ण पडतो की काय हा देखील जो आहे तो प्रश्न आता उद्भवतोय। आपण पाहू शकतो अगदी कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते, त्यामुळे आझाद मैदानाची जागा सुद्धा अपुरी पडते की काय अशी परिस्थिती आहे। बोला कृष्णा। काही पाण्याचा टँकर देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। जरांगेंची ही गाडी आपण बघतोय दृश्यात हळूहळू पुढे सरकतीये। पोलिसांचाही तितकाच बंदोबस्त आहे, कारण त्यांच्या अवतीभोवती अनेक त्यांचे समर्थक आहेत। ठिकठिकाणी स्वागत करत मनोज जरांगेंचा ताफा हा मुंबईमध्ये पोहोचला। अंतरवाली सराटीतून 2 दिवसांपूर्वी ते निघालेले होते। 29 ऑगस्टला मुंबईमध्ये उपोषणाला बसण्याची हाक त्यांनी दिली आणि समस्त मराठा समाजाला त्यांनी मुंबईमध्ये येण्याचं आवाहन केलं। त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत
गणेशोत्सवाच्या काळात सुद्धा अनेक त्यांचे समर्थक हे मुंबईमध्ये आलेले आहेत. पोलीस अधिकारी आणि सर्वच दर्जाचे अधिकारी आज या आझाद मैदान परिसरामध्ये स्वतः जातीनं हजर आहेत. याचं कारण म्हणजे गर्दी मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि हे मराठ्यांचं भगवं वादळ आज मुंबईमध्ये येऊन धडकलंय. बरोबर वर्षभरापूर्वी ज्यावेळेला मनोज जरांगे हे मुंबईकडे त्यांनी कूच केलेली होती, तेव्हा मात्र त्यांना मुंबईच्या वेशीवरतीच सरकारकडनं आश्वासन मिळालं म्हणून ते माघारी गेले होते. मात्र यंदा 1 वर्षानंतर मात्र मनोज जरांगे हे मुंबईमध्ये येऊन पोहोचलेले आहेत आणि तेही आपल्या लाखो समर्थकांसोबत. सरकारला एक प्रकारे त्यांनी अल्टिमेटम दिलेला होता, मराठ्यांना आरक्षण द्या नाहीतर पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू. त्याप्रमाणे आज सांगितल्याप्रमाणे 29 तारखेला मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावरती येऊन पोहोचलेत आपल्या लाखो समर्थकांसह. आणि आता आरक्षणाचा गुलाल उधळल्याशिवाय माघारी नाही असा निर्धारच त्यांनी केलाय. त्यामुळे आज एका दिवसाची आंदोलनाला मिळालेली परवानगी, मात्र दुसरीकडे आरक्षण मिळाल्याशिवाय परत जाणार नाही असा जरांगेंचा निर्धार. त्यामुळे आज दिवस अखेर नेमकं काय होतं हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे जरांगे पाटील आता छत्रपती शिवरायांना अभिवादन करून उपोषणाला बसतीलच. याचे सगळे अपडेट आज संपूर्ण दिवसभर आपण न्यूज 18 लोकमतवर आमच्या वेगवेगळ्या प्रतिनिधींकडनं घेतोय आणि या पुढच्या बुलेटिनमध्ये सुद्धा असेच अपडेट घेण्यासाठी तुमच्यासोबत असेल माझा सहकारी अमित. श्वेता, आता आझाद मैदानात काही वेळातच मनोज जरांगे पाटील पोहोचतील आणि हे सगळे अपडेट्स आपण न्यूज 18 लोकमतवरती बघणार आहोत. प्रचंड गर्दी आपण बघतोय, भगवं वादळ मुंबईमध्ये धडकलेलं आहे आणि आंदोलन स्थळाकडे हे सगळे आंदोलक आता कूच करतात आणि इथून पुढं सुद्धा ज्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत, न्यूज 18 लोकमतचे अनेक प्रतिनिधी या मोर्चामध्ये आहेत आणि तिकडनं सगळी आपण ही थेट दृश्य पाहतोय, सगळी माहिती घेतोय. मनोज जरांगेंचा ताफा आता आझाद मैदानात दाखल होतोय आणि थोड्याच वेळामध्ये मनोज जरांगे पाटील हे मंचावरती येणार आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काही बोलतील का किंवा काय नेमके विचार मांडतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कारण अनेक कार्यकर्ते जे आहेत, मराठा समाज बांधव जे आहेत, ते काल रात्रीपासून वाट बघतायत आला आणि मनोज जरांगे पाटील नेमकं काय बोलणार. आमचे प्रतिनिधी कृष्णा आवटी आपल्याला अधिकची माहिती देतात. कृष्णा, सध्याची काय दृश्य त्या ठिकाणी दिसत आहेत, कशा पद्धतीने उत्साह बघायला मिळतो, कारण मनोज जरांगे पाटील अगदी थोड्या वेळातच आता या ठिकाणी दाखल होत आहेत.